बनवत आहोत लाडू, मेथीचे लाडू बनवत आहोत। तर आता याच्यामध्ये खारीक, खोबरं, बदाम, काजू, जी सुक्की खारीक आहे ती पण तिची पण पेस्ट बनवून ठेवलेली आहे अशी। आणि आता ही मेथी तुपात भाजून खमंग भाजून अशी ही पण बारीक करणार आहोत। आणि हे जे आहे ते ओली खारीक आहे। हे ओली खारीक टाकण्याचं एक पण कारण आहे याच्यामध्ये की याला साखर टाकायची तुम्हाला गरज राहणार नाही या लाडूमध्ये। तर ह्याला जर तुपामध्ये जर गरम केलं ना आणि याची पेस्ट बनवली तर एकदम गुळासारखीच पेस्ट तयार होते। आणि ही खूप म्हणजे अंगचीच गोड आहे खारीक, त्याच्यामुळे साखर टाकायची पण तुम्हाला गरज नाही। आणि जर तुमची भूक मंदावलेली असेल तर ह्याने अतिशय खूप छान प्रकारे भूक लागते आणि कुठल्याही हाडाचं दुखणं असू द्या तर बऱ्यापैकी चांगलं होते। आणि ह्या दिवसात तर आवर्जून हे लाडू खायलाच पाहिजे, कारण थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खायलाच पाहिजे 1 वर्षाचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी। तर मग